आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवशंकर यांना सर्वश्रेष्ठ देवता आणि सर्वव्यापी देवता मानले जाते. त्यांच्या उपासनेचे विविध स्वरूपांपैकी ज्योतिर्लिंग हे सर्वात पवित्र आणि दिव्य स्वरूप मानले जाते. ज्योतिर्लिंगामागे अद्भुत पौराणिक कथा दडलेली आहे. शिव यांना सृष्टीचे संहारक आणि पुनर्निर्माता सुद्धा म्हटलं जातं. त्यांच्या उपासनेचे सर्वात पवित्र रूप म्हणजे ज्योतिर्लिंग. भारतभर विखुरलेली 12 ज्योतिर्लिंग ही शिवभक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थाने मानली जातात. 12 ज्योतिर्लिंगामागे एक अद्भुत कथा दडलेली आहे. ती अगोदर जाणून घेऊया. आपल्या भारत देशात विविध ठिकाणी ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योती शिवलिंग आहेत. ही ज्योती शिवलिंग साधे शिवलिंग नसून भगवान शिव यांच्या अनंत आणि निराकार स्वरूपाचं प्रतीक मानलं जातं. ज्योती म्हणजे दिव्य प्रकाश, लिंग म्हणजे त्या परमशक्तीचं चिन्ह. त्यामुळे ज्योतिर्लिंग म्हणजे अनंत प्रकाश स्वरूपातील शिव. शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला. यामुळे अचानक एक असुर तेजस्वी अग्निस्तंभ म्हणजेच प्रकाशाचा खांब प्रगट झाला. या स्तंभाचा ना आरंभ दिसत होता ना अंत दिसत होता. शिव ब्रह्मदेव वरच्या टोकाचा शोध घ्यायला निघाले, तर विष्णू पाताळाच्या खालचा टोक शोधायला गेले. पण दोघांनाही या स्तंभाचा अंत काही सापडेना. तेव्हा प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की मीच या सृष्टीचा आधी आणि अंत आहे. याचं अनंत ज्योतीच्या रूपाला ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. ज्योतिर्लिंग हे स्वयंभू मानलं जातं. ते सृष्टीच्या सुरुवात आणि अनंताचं प्रतीक आहे. भक्तांसाठी ते मोक्ष म्हणजे मुक्ती देणारं मानलं जातं. भारतामध्ये एकूण 12 प्रमुख ज्योतिर्लिंगे आहे, ज्यांना अतिशय पवित्र मानलं जातं. येथे वर्षभर भाविकांची भक्ती असते. प्रत्येक ज्योतिर्लिंग विशेष कारणांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मानुसार ज्योतिर्लिंगांचे दर्शन हे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानलं जातं. भगवान शिवशंकरांच्या या तेजस्वी रूपाचे दर्शन घेतल्याने आध्यात्मिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवरती फायदा होतो. भूतकाळातील पाप कमी होतात आणि आत्मशुद्धी होते अशी मान्यता आहे. मंदिरातील शांत वातावरण आणि शिवभक्तीमुळे मन शांत होते, मनावरचा ताण कमी होतो आणि आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढते. भक्तांनी मनापासून प्रार्थना केल्यास त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतात. शिवपुराणानुसार ज्योतिर्लिंगांचे दर्शन हे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग मानले जाते. त्यामुळे ज्योतिर्लिंगांना अवश्य भेट द्या. चला तर मग जाणून घेऊया या 12 ज्योतिर्लिंग आणि ते कुठे स्थित आहे त्यांची सविस्तर माहिती बघूया. मंडळी, पहिले ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्र, गुजरात येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले या ज्योतिर्लिंगाचं नाव सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. पुराणानुसार प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला, तेव्हा याच ठिकाणी चंद्राने शिवशंकरांची पूजा केली असे मानले जाते आणि या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तपश्चर्या केली. या ठिकाणी स्वतः चंद्रदेवांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. आता दुसरे ज्योतिर्लिंग ते आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर स्थित आहे. आंध्र प्रदेशात असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुनम ज्योतिर्लिंग असे आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे उज्जैन, मध्य प्रदेश येथे आहे. हे ज्योतिर्लिंग
तिसरे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ क्षिप्रा नदी वाहते. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे दररोज भस्म आरती होते, जी जगभर प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशात 2 ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. याशिवाय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर वसलेला आहे. भाविकांनी इतर तीर्थक्षेत्रातून पाणी आणून ओंकारेश्वर बाबांना अर्पण केल्यास त्यांची सर्व तीर्थ पूर्ण होतात, अशी सुद्धा भक्तांची श्रद्धा आहे, असं सांगितलं जातं. केदारनाथ धाम हे उत्तराखंडच्या 4 धामांपैकी एक आहे, जेथे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर वसलेलं आहे. हे भगवान शंकरांचं घर मानलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रातही 3 ज्योतिर्लिंग आहेत. पहिले पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर डाकिनी येथे आहे. त्याला आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंग असे म्हणतो. या शिवलिंगाचा आकार बराच जाड आहे, म्हणून त्याला मोटेश्वर महादेव असंही म्हणतात. विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशच्या पवित्र वाराणसीमध्ये विराजमान आहे. या ठिकाणाला धर्मनगरी काशी असंही म्हटलं जातं, जे भगवान शिवशंकरनाथांचे प्रिय मानले जातात. गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथांचे मंदिर आहे. असं म्हणतात की भगवान शिवांनी कैलास सोडलं आणि काशीत कायमचे वास्तव्य केले. महाराष्ट्रात आणखी एक ज्योतिर्लिंग आहे, ज्याला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हटलं जातं. हे नाशिकच्या पश्चिमेस 30 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. दगडांनी बनवलेल्या या मंदिराबाबत असं म्हटलं जातं की गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शिव या ठिकाणी वसले होते. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे. या मंदिराला वैद्यनाथ धाम असंही म्हटलं जातं. त्याला रावणेश्वर धाम असंही म्हणतात. सोमनाथ व्यतिरिक्त नागेश्वर ज्योतिर्लिंग देखील गुजरातमध्ये आहे. बडोदा जिल्ह्यातील गोमती द्वारकेजवळ असलेल्या या मंदिराविषयी असे सांगितले जाते की भगवान शंकरांच्या इच्छेमुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले. आता 11वे ज्योतिर्लिंग हे तामिळनाडूमधील रामनाथमच्या ठिकाणी वसलेले आहे. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे. अशी आख्यायिका आहे की लंकेश्वर हल्ला करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले. महाराष्ट्रातील तिसरे ज्योतिर्लिंग आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी भगवान शिवशंकरांचे 12वे ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगर जवळील दौलताबाद येथे स्थित घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाला घृष्णेश्वर असंही म्हटलं जातं. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर मंडळी, महादेवांच्या या 12 ज्योतिर्लिंगाविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.